सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा. अरे वा, काय दिवाळीचे 5 दिवस साडी महोत्सव करण्याचा विचार आहे की काय? अरे ती मंगळसूत्र ऑफिस मधलं कोणी बघितलं तर तू प्लीज ते काढून ठेव ना. जय, आज सुट्टी आहे ऑफिसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पाडवा आहे, लग्नानंतरचा आपला पहिला पाडवा. आज आपल्या पहिल्या पाडव्याला मी पहिल्यांदाच तुला ओवाळणार आहे. तू सुद्धा छान दिसायचंस हा. तू छानसा सदरा घाल, छान दिसेल तुला. पटकन तयार हो, चल. अरे ते खरंच खूप सुंदर दिसतेस. रोज तुला असं नटलेलं बघायला आवडेल मला. चल आता लवकर तयार हो, विरारला जायचंय आपल्याला. नाही ऐक ना, जाता जाता दादा, वहिनी आणि चिनूसाठी गिफ्ट्स पण घेऊयात. हो. जय, तुला अजून कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचंय, विसरलास तू? आणि त्यासाठी मी पैसे सुद्धा काढून ठेवलेत वेगळे. हा, हे घे. अरे असं काय करतोयस? आज पाडवा आहे नाही का? मग ऑफिस मधल्या मिस रजनीसाठी तुला गिफ्ट नाही घ्यायचं? झालंय तुझं? आजच्या दिवशी बळीराजावर मात केली होती विष्णुदेवानी, आणि त्यासाठी त्यांनी वामनाचा अवतार धारण केला. म्हणून आजच्या दिवशी आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. शिबाई, अजून कशी लोक येत नाही तो. स्पर्धेचा निकाल काय लागणार जाणून घेण्याची किती इच्छा आहे मला. शोभा, अगं अण्णा काहीतरी सांगतायत ना आपल्याला. ऐकतेच आहे ना मी. ते माझं लक्ष आहे ना आता स्पर्धेचा निकाल काय लागणार आहे ह्याकडे आहे ना जास्त. म्हणून तुम्ही सांगा. तू खा. म्हणजे दुसऱ्यांच्या सगळ्यांच्या घरून आले ना फराळ, ते तू खात राहा एकटा. घरचे काय वेड लागले म्हणून फराळ करतात ना. पण फराळ तर मी गिरगावातून आणलाय. हळू बोला, कोणी ऐकलं म्हणजे. तुमच्यामुळे ना फराळाचं 100% मिळणारं बक्षीस सुद्धा जाईल माझं. पोशाखाचं तर मिळणार नाहीच आहे म्हणा. कुठे आणून दिलात पोशाख? आणि गळ्यात या मंगळसूत्राशिवाय काही आहे का माझ्या? एखादा खरा दागिना दिला असतात तर तो तरी घालून मिरवला असता एखाद्या साडीवर. पण नाही. काय ओवाळणीला पण काय 100 रुपयेच घालणार तुम्ही? असं काय बोलते शोभा? ओवाळणीला कितीसा वेळ राहिलाय आता? कळेलच ना तुम्ही किती पैसे टाकताय ते. अजून हे दोघं आले कसे नाहीत? अण्णा, ते दोघं येणार नाहीत याची सवय कशी होत नाही तुम्हाला? काही नाही, हातात पैसे खुळखुळायला लागले ना मग कोण अण्णा कोण दादा होत असं सुरू. मला माहितीये ना, बघितलंय मी खूप जणांना. ते येणारच नाहीत. मी सांगते ना तुम्हाला. मी सांगतो, काका नक्की येणार. ए, तुला विचारलंय कोणी? चकली आवडते ना? खा. खा.
आदिती रजनी बरोबर आज पाडवा आहे ना ओवायला सुद्धा येईल तुला काय बोलतेस तू आता गप्प बसा हा बोल रजनी हॅलो कुठे आहेस कामात आहेस मी बाहेर निघालोय आता अरे मी ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तर मला अदिती दिसली इथे काय कोण अदिती अदिती आपल्या ऑफिस मधली अदिती आदिती दिसली तुला कुठे अरे आत्ता इथे माझ्या समोर रिक्षात बसून गेली जय मला वाटतं तिचं नक्की कुठेतरी अफेअर चालू आहे ऍक्च्युली आय डाऊट तिचं लग्न झालंय काय हो अरे कुणीतरी होतं तिच्या बरोबर मुलगा होता कोणीतरी तू 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 पाहिलंस का त्याला नाही मला नेमका तो दिसला नाही हा ऐक ऐक मी एक काम करते मी बँड्रा स्टेशनला जाते तिथे दिसतील मला वाटतं ते अगं आपण कशाला उगाच एखाद्याच्या मागे लागायचं एवढं हा असेल ना कोणीतरी तिच्या बरोबर जाऊ देत तिला असं कसं आपल्याला कळायला पाहिजे ना लग्न झालेलं असेल तिचं तर अरे तेवढंच रे ऑफिस मध्ये गॉसिपला जरा विषय चल मी ठेवू मी जाते बाय 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 हेलो भैया जल्दी बोरीवली चल गोरेगाव बोला था ना? नहीं गोरेगाव नहीं बोरीवली जाना है अभी मिनिट काय झालंय मला सांगशील का सांगतो तुला नंतर भैया जल्दी घुमावना जल्दी अण्णा गिरगावातल्या आप्पांच्या फराळाची चव अजूनही तशीच्या तशीच आहे नाही अय्या रिझल्ट सांगायला आलेत वाटतं आले काका काकू आले काहीतरी नमस्कार नमस्ते या ना या 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 अण्णा आदिती आली नाही पण तिच्या आई आणि मावशी मात्र आले या ना या या आपली भेट तशी अनेकदा बाहेरच झाली म्हणून म्हटलं की घरीच यावं आणि तसंही याचा दिवस चांगला आहे आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली तुम्हालाही ही दिवाळी सुख समृद्धीची जावो ये बाळा इकडे तुझ्यासाठी गंमत आणली आहे घे अय्या कशाला नको नको जाऊ द्या हो. मम्मा मी काय आणले ते बघतो बरं बरं नीट उघड हो खरं तर आज आम्ही इथे आलोय कारण जय आणि आदितीची लग्नाच्या नंतरची पहिलीच दिवाळी त्यांचा पहिलाच पाडवा आहे हा आता ते दोघ जण कुठे राहतात हे माहिती नाही ना आम्हाला म्हणून मग आम्ही इथेच आलो बघा ना ह्याला म्हणतात वेळ जुळून येणं तुम्ही आज अगदी योग्य वेळी आलात कारण त्यांची यायची वेळ झालीये आत्ता येतीलच एवढ्यात निघूया हो हो आम्ही निघतो आम्हाला उशीर होईल आता अहो असं कसं तुम्ही पहिल्यांदाच आलाय फराळ केल्याशिवाय कसं काय जाणार तुम्ही हो ना शोभा अगं त्यांचं हो ना हो ना हो नाही खरंच नको आम्हाला फराळ हा पण एवढ्या पिशव्या मात्र अतिथीपर्यंत पोचवा हो पण आता त्यांना भेटून तरी जा ना अण्णा अहो आता त्या सांगतायत ना की त्यांना नाही जमणार थांबायला तर कशाला तुम्ही उगाच आग्रह करताय ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका हा मी अदितीपर्यंत ह्या गिफ्ट नक्की पोचवे बरं निघू आम्ही हो या
बघितलं तुम्ही बाई? याला म्हणतात नेकले. हो. बाई ग, काय सुंदर आहे नाही? खूप महागाचा असेल नाही? तुम्ही ना नुसतं पैशाबद्दल विचार करा, त्या देणाऱ्याची दानच बघू नका. हा? काय दिलाय बघा. अहो, पण हा दागिना ना असा बॉक्स मध्ये ठेवलेला खूप छान दिसत नाहीये. दागिन्याचा अपमान आहे हा. अगं काय हो, कसा दिसतोय? थांबा दुसरा घालून दाखवते. बाई किती ग बाई, छानच आहे नाही? हे बघ. पण सुनबाई, हे अदितीच आहे. हा, माहितीये मला अण्णा. आणि मी काय हे असं कायम गळ्यात घालून फिरणार आहे का? मग बाई ग, आणि आपल्या आदितीला कुठे एवढी हौस दागिन्यांची? कुठे घालते ती मग? दिवाळीच्या दिवसामध्ये दागिन्यांच्या रूपाने घरात लक्ष्मी आली, हे महत्वाचं. अगो बाई, साडी पण दिली आहे. छानच आहे. कशी दिसते? बाई ग, किती सुंदर आहे नाही? बरं चल शोभा, आवरायला घे. चल. शी, तुम्हाला ना बाई कसलं माझं कौतुकच नाही. कौतुक करतो मी. बघ दारुगड कोण आलाय बघ. मी हे ठेवतो. हो हो. अरे या. अरे चिनू, चिनू लवकर ये बाहेर. बघ तुला भेटायला कोण आलंय ते. ये लवकर ये. काका काकू, जय काका, आधी मला सांग माझ्यासाठी काय आणलंयस? अरे चिनू थांब थांब, त्या दोघांना आत तर येऊ दे. अण्णा किती वाट बघत होते तुमची. बाई ग, तब्येती सुधारल्या दोघांच्या. हा, बांद्रा मानवलेलं दिसतंय. अण्णा, या बसा. बसा बसा. बसा. हा, मी फराळ आणते तुमच्यासाठी. अण्णा, कसे आहात? बरं आहे. घ्या. अण्णा, माझा पहिला पगार. नाही,
राहू देत, त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल. तुम्ही मला भेटायला आलात एवढंच पुरेसं आहे. अण्णा प्लीज ठेवा ना. आपण एकत्र राहत असतो तर आम्ही हेच केलं असतं ना. अरे पण तुम्हाला याची जास्त गरज आहे. अहो अण्णा, इतकं म्हणताय ते तर घ्या ना, नाही म्हणू नका. नाही म्हणजे ही काही मदत नाहीये त्यांची, कर्तव्य आहे त्यांचं. हो की नाही हो? मग. आणि नाही म्हणालात तर खूप वाईट वाटेल ना त्यांना. हो की नाही ग अदिती? नाही म्हणजे कसं आज पाडवा आहे ना. काल लक्ष्मीपूजन झालं आणि आज लक्ष्मी घरात आली. बाई ग. आणि अण्णा, माझी आई नेहमी असं म्हणते, हा म्हणजे आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नये, लक्ष्मीचा अपमान असतो तो. घ्या तुम्ही पैसे. जय दे दे. वहिनी, हा फराळ सगळ्यांसाठी. अगो बाई, म्हणजे ऑफिस वगैरे वही काय आणलंय? थांब जरा रे, बरा वेळ मिळतो तुला ऑफिस वगैरे करून फराळ वगैरे करायला. हे काय ग? नाही म्हणजे तूच बनवलास ना का विकत आणलंस कुठून? नाही नाही, आम्ही जिथे राहतो ना तिथे केतकर काकूंनी बनवलाय हा. आणि त्याच म्हणाल्या की सगळ्यांसाठी घेऊन जा म्हणून आणला. बाई छानच नाही? हो. वहिनी, हा, ही साडी आणली आहे तुझ्यासाठी. हे पकड पकड पकड. अरे कशाला कशाला उगाच. बरी आहे नाही? दादा, आईचं मंगळसूत्र सोडवताना तू काही पैसे दिले होतेस. अरे काय वेडायस का जय तू? अरे पैसे तू दिले काय, मी दिले काय, वेगळं आहे का काही? ठेवते. अहो, तुमचं ना सतत नन्नाचं बडं चांगलं नाही या दिवाळीच्या दिवसांमध्ये. एवढा लहान भाऊ देतोय पैसे तर घ्या ना. त्याला किती वाईट वाटेल तुम्ही नाही म्हणालात तर. अगं बाई, नाही म्हणजे पगार आणि बोनस दोन्ही झालेला दिसतोय. हो, पगारही झालाय आणि बोनसही. अदिती, तुम्ही थोडे आधी यायला पाहिजे होता. थोडक्यात चुकामुक झाली बघ. अगं आत्ताच तुझी आई आणि मावशी येऊन गेल्या इथे. हो अगं, आल्या होत्या त्या. मी त्यांना म्हंटलो की अहो थांबा, आत्ता जय आणि अदिती येतील. पण नाही, काय ऐकायलाच तयार नाहीत. नाव काढलं तुझं तर लगेच जायलाच निघाल्या. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं. तुझ्या बाबांना सांगून आल्या नव्हत्या ना त्या. मग मी म्हणाले त्यांना थांबा थांबा, आग्रह केला पण नाही थांबल्या त्या. तुमच्यासाठी दिवाळीच्या भेटवस्तू देऊन गेले आहेत. हो हो हो. अहो ते आणा, ठेवलं होतं ते. हो हो, आणतो आणतो. ओ जरा हे पकडा. हे बघ, तुला शर्ट दिलाय आणि त्यात काहीतरी घड्याळ आहे आणि एक चेन आहे. आणि ते दागिने? हा म्हणजे हे दिले होते तुझ्या आईने. अगं नाही, मी म्हंटल काय की जरा घालून बघते कसे वाटतायत म्हणून. थांब. हा नाही नको, नाही नाही, राहू द्या तसेच.
मी घरी घेऊन जाऊन काय करणार? तसंही मी ते घालू शकत नाही. आणि इथे राहिले ना तर सेफही राहतील. तुमच्याचकडे राहू द्या. छान दिसतात ते. हो ना. बरं झालं ग बाई तूच बोललीस म्हणून. नाही तर लोकांना वाटलं असतं शोभा काय बाई आधी तिचे दागिने घालून मिरवते लाटते की काय. आदिती पण तू अजिबात काळजी करू नकोस. तुझे दागिने माझ्याकडे अत्यंत सुरक्षित राहतील बघ. छान दिसतात नाही.